कोरल ड्रॉ मध्ये कसं काम करायचं नवीन हे पहा एक कोरल X6 आहे आपल्याकडे X6 म्हणजे 16 आता यामध्ये न्यू कंट्रोल न्यू फाईल मध्ये न्यू म्हणलं की न्यू पेज येतं नवीन पेज घेऊया नवीन पेजची इथे साईज द्यायची आपल्याला काय इंच मध्ये द्यायची मी घेतोय तर 6 बाय 4 6 इंच बाय 4 इंच इथं रिझोल्यूशन द्यायचं 300 आणि ओके करायचं न्यू पेज आलेलं आहे आता न्यू पेज आले आता इथे आपल्याला काय करायचं त्याच्यावर डिपेंड आहे याला ऑर्डर घेतली ऑर्डरला आपण कलर करेक्शन कोणत्या प्रकारचा कलर द्यायचा आहे बॅकग्राऊंड आहे ते चेंज करता येतं आता बॅकग्राऊंड घेतलं आता यामध्ये आपल्याला टेक्स्ट टाईप करायचं जाहिरात बनवायची एक्झाम्पल इथे फॉन्ट सिलेक्शन करायचं इथे माझ्याकडे काही नवीन फॉन्ट आहेत ते घेते मी श्रुती एक्झाम्पल नाव घेतलं आपण याला आता फॉन्ट चेंज करायचं एक साईडला घेऊ आणि इथे फॉन्ट चेंज आपल्याकडे जे फॉन्ट उपलब्ध असतील ते चेंज होते आहे त्याचा कलर चेंज करायचा वरती कलर आहे याला या कलरला या नावाला आपल्याला थोडं ऍक्टिव्ह बनायचं त्यासाठी 2 कलर मध्ये नाव बनवायचं इथे यायचं इंटरॅक्टिव्ह फिल टूल यामध्ये आल्यावर इथं लाइनर करायचं लाइनर केल्यावर ते पहा इथे कलर चेंज करता येतो कोणता ठेवायचा तो आपण दुसरा कलर घेऊ ब्लॅक आता याला आडवून न ठेवता उभं करूया इथं कलर चेंज झाला तर याला आपल्याला थोडा फेदर द्यायचा किंवा स्ट्रोक द्यायचा तर स्ट्रोक देण्यासाठी इथे कोरल ड्रॉ मध्ये F12 ही शॉर्टकट इथे स्ट्रोक आता इथं कोणते 50 mm 25 mm किती त्याला किती स्ट्रोक द्यायचा त्यावर डिपेंड आहे तर मी 0.5 mm करतो स्ट्रोकला कोणता कलर द्यायचा तो इथून निवडायचा स्ट्रोकला म्हणजे आउटर साइडला इथं व्हाईट केलाय आणि बिहाइंड फिल आणि स्केल विथ ऑब्जेक्ट यावरती टिक मार्क करायची आणि ओके करायचं इथं आपल्याला आउटर म्हणजे
नाव थोडं अट्रॅक्टिव्ह दिसेल अशा पद्धतीने इंट्रो देता येतो. याची साईज इथून कमी जास्त करता येते. काय करायचे ते इथून आपण साईज कलर कमी जास्त करू शकतो. आणखीन यामध्ये त्याला इमेज घ्यायची तर इथे यायचं इम्पोर्ट इमेज. इम्पोर्टमध्ये एक्झाम्पल आपण फोटो घेतला आणि टाकला. यामध्ये आपल्याला PNG इमेज घ्यायची. PNG उपलब्ध नाही. हा आहे PNG इमेज आहे दिवाळी. PNG इमेज घेतल्यानंतर आपण मागचा बॅकग्राऊंड कट करायची अडचण नाही. नाहीतर आपल्याला बॅकग्राऊंड कट करण्यासाठी फोटोशॉपचा वापर करावा लागतो. फक्त लोगो आला, बाकीचं बॅकसाईड नाही आहे. हे PNG मध्ये दिसतं. आणि यामध्ये आपण ह्या बॅकग्राऊंडला आपल्याला 2 कलरमध्ये करायचं किंवा थोडं वेगळं करायचं. तर कसं करायचं, इथे ऑप्शन आपल्याला लायनर म्हणजे 2 भागात, रेडियल म्हणजे मध्य व्हाईट. तर इथं रेडियल केलं तरी आपण बॅकग्राऊंड कलर 2 याच्यामध्ये चेंज करू शकतो. पाहूया दुसऱ्या भागात. याच्या पुढली माहिती दुसऱ्या भागात दिली जाईल.